नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे स्वागत आहे रोजगार मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक पदाची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्या विद्युत सहाय्यक पदाच्या जाहिरातीमध्ये शिकाऊ उमेदवारांना कसा लाभ मिळेल याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे आपण महापारेषण आणि महावितरण या दोन्ही विभागातील विद्युत सहाय्यक पदाची जी जाहिरात आहे, त्या जाहिरातीनुसार शिकाऊ उमेदवारांच्या संधी आणि निवड प्रक्रियेतील फरक काय आहे हे सुद्धा सविस्तरपणे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विविध विभागातील विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील पदांकरताच्या जाहिरातीची सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो। या ठिकाणी आम्ही तुमच्या प्रश्नांचे योग्य असे उत्तर देण्याचे प्रयत्न करत असतो। जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महावितरणच्या आणि महापारेषणच्या विद्युत सहाय्यक या दोन्ही जाहिरातींविषयी सविस्तर माहिती। विशेषतः शिकाऊ उमेदवार किंवा अप्रेंटिसशिप जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। पण जरी तुम्ही शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले उमेदवार नसाल तरी सुद्धा ही माहिती तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की महावितरणची जाहिरात क्रमांक 6 2023 आणि महापारेषणची जाहिरात क्रमांक 9 2023 ह्या होत्या। त्यापैकी महावितरणच्या जाहिरात क्रमांक 6 2023 च्या अर्ज करण्याची लिंक अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही, तर महापारेषणच्या जाहिरात क्रमांक 9 2023 च्या अर्ज करण्याचा अंतिम दिनांक होता 10/12/2023। आशा करतो आपण सर्व पात्र उमेदवारांनी महापारेषणच्या जाहिरात क्रमांक 9 करता अर्ज सादर केलेले असतीलच। त्यापैकी महावितरणच्या जाहिरात क्रमांक 6 जी की अद्यापपर्यंत लिंक उपलब्ध झालेली नाही ऑनलाईन अर्ज करण्याची, त्या ठिकाणी एकूण पदे आहेत 5343 आणि महापारेषणच्या जाहिरात क्रमांक 9 2023 चे एकूण पदे होते 1903। त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता जर आपण बघितली विशेषतः ITI च्या संदर्भात, तर महावितरणमध्ये वीज तंत्री आणि तारतंत्री या दोन्ही ट्रेडमध्ये ITI झालेले उमेदवार अर्ज करू शकतात, तर महापारेषणमध्ये फक्त वीज तंत्री ट्रेडमध्ये ITI पासआउट झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात। मित्रांनो, या सर्व गोष्टी आपण सर्वांना 100% माहिती असतीलच। या ठिकाणी विशेषतः एकूण पदे आणि शैक्षणिक अर्हता या दोन्ही बाबीचा उल्लेख करण्यामागचा उद्देश असा आहे की या ठिकाणी जरी तुम्हाला महावितरणची एकूण पदे 5347 दिसत असेल आणि महापारेषणची एकूण पदे 1903 दिसत असतील, तरी या दोन्ही विभागातील भरत्यांमध्ये कॉम्पिटिशन कुठे जास्त आहे, कोणत्या घटकाचा भरतीवरती परिणाम होणार आहे किंवा कोणत्या घटकाच्या सिलेक्शनवरती जाहिरातीतील मुद्द्यांचा फरक पडणार आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आपण पुढे चालूयात। शिकाऊ उमेदवारांच्या संधी आणि निवड प्रक्रियेतील फरक आपण आता जाणून घेत आहोत। तर मित्रांनो, महावितरण जाहिरात क्रमांक 6 2023 मध्ये शिकाऊ उमेदवारांविषयी काय दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की तदर्थ मंडळ तथा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या कंपन्यांमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींकरता 10% समांतर आरक्षण राहील। ठीक आहे, हा मुद्दा तुम्ही समजून घ्या। त्याचप्रमाणे महापारेषणच्या जाहिरात क्रमांक 9 मध्ये काय दिलेलं होतं की तदर्थ महाराष्ट्र राज्य वीज मंडळ किंवा महापारेषण कंपनीत यशस्वीरित्या वीज तंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना त्याची ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या 10% अधिक गुण त्यांच्या लेखी परीक्षेतील गुणांमध्ये मिळवून येणाऱ्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल। आता या दोन्ही गोष्टी तुमच्या नजरेसमोर आहेत। या ठिकाणी काय काय दिलेलं आहे आपण सर्वप्रथम फरक जाणून घेऊ मित्रांनो। या ठिकाणी महावितरणमध्ये काय दिलेलं आहे की मंडळ म्हणजे ज्यावेळेस MSEB ही 1 होती त्यावेळेस शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले किंवा अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले उमेदवार तथा म्हणजे किंवा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखाली महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपनीमध्ये जरी तुम्ही यशस्वीपणे शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल तरी तुम्ही या ठिकाणी 10% समांतर आरक्षणामध्ये पात्र ठरत आहात। पण ते जर आपण महापारेषणमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ म्हणजे ज्यावेळेस MSEB ही 1 होती त्यावेळेस किंवा MSEB चे विभाजन झाल्यानंतर महापारेषण या कंपनीमध्ये फक्त काय दिलेलं आहे, महापारेषण या कंपनीमध्ये यशस्वीरित्या वीज तंत्री, ते पण काय फक्त वीज तंत्री, आपण आताच काय बघितलं महावितरणमध्ये वीज तंत्री आणि तारतंत्री
म्हणजेच इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या दोन्ही ट्रेडचे विद्यार्थी पात्र आहेत, पण महापारेषणमध्ये फक्त 20 तंत्री ट्रेडचे विद्यार्थी म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेडचे विद्यार्थीच अर्ज करू शकत होते. आता या ठिकाणी असा महत्त्वाचा फरक आपल्याला दिसून येतो मित्रांनो. काय तर या महावितरणमध्ये महावितरण, महानिर्मिती, महापारेषण तिन्ही कंपन्यातील अप्रेंटिसशिप उमेदवारांना 10% समांतर आरक्षण दिले जाईल. काय मुद्दा दिलेला मित्रांनो? 10% समांतर आरक्षण. म्हणजे एकूण जी पदे आहेत त्या पदांपैकी 10% पदे समांतर आरक्षणामध्ये घेतले जाईल किंवा निवड यादी तयार करताना 10% उमेदवारांचा ज्यांचं की शिकाऊ उमेदवारी म्हणजे अप्रेंटिसशिप पूर्ण झालेले आहे त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल किंवा त्या 10% शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना निवड यादी किंवा प्रतीक्षा यादीमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे घेतले जाईल. पण या ठिकाणी काय दिलेलं मित्रांनो? सिलेक्शन प्रोसेस समजून घ्या. दोन्ही ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस वेगवेगळी आहे. या ठिकाणी समांतर आरक्षण म्हणजे एकूण पदाच्या 10% त्यांना वेगळा कोटा आपण म्हणू शकतो तो दिलेला आहे. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे? महापारेषणमध्ये जे उमेदवार ऑनलाईन परीक्षा देणार आहे त्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये एकूण मिळालेल्या गुणांच्या 10% अधिक गुण त्यांच्या लेखी परीक्षेतील गुणांमध्ये मिळवून या ठिकाणी महावितरणमध्ये जसे 10% समांतर आरक्षण दिलेलं आहे एकूण पदाच्या, तर या ठिकाणी काय केलेलं आहे? जे काही शिकाऊ उमेदवारी फक्त महापारेषणमध्ये किंवा MECB 1 असताना आणि फक्त 20 तंत्री ट्रेडचे उमेदवार हे परीक्षा देतील, त्या परीक्षेमध्ये त्यांना जे एकूण गुण मिळतील त्या एकूण गुणांमध्ये 10% अधिकचे गुण मिळवले जाईल आणि त्या गुणांच्या आधारे त्या उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. हा 2 महत्त्वाचा फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता या ठिकाणी स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन कोणत्या ठिकाणी जास्त आहे हे तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही, कारण महावितरणमध्ये महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या दोन्ही ट्रेडचे विद्यार्थी अर्ज करत आहेत. त्याचबरोबर त्यांना शिकाऊ उमेदवारी जर पूर्ण झाली असेल तर वेगळा कोटा पण मिळत आहे. पण महापारेषणमध्ये फक्त 20 तंत्री ट्रेडचे आणि ज्यांची शिकाऊ उमेदवारी ही महापारेषणमध्येच झालेली आहे किंवा MECB 1 असताना झालेले आहेत त्यांनाच फक्त 10% अधिक गुण दिल्या जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण समजू शकतो, जरी पण आपल्याला महावितरणच्या जाहिरातीमध्ये एकूण पदे जास्त दिसत आहेत, कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा ही महावितरणच्या जाहिरातीमध्ये जास्त असणार आहे, कारण या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, जास्तीत जास्त उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हाच मुद्दा नाही, याच्या पुढचा आणखी एक मुद्दा जो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तो मुद्दा आहे बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्यांविषयी. त्यांचं सुद्धा सिलेक्शन दोन्ही ठिकाणी जवळपास निवड प्रक्रियेमध्ये त्यांना सारखाच लाभ मिळणार आहे, पण या ठिकाणी शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना असा महत्त्वाचा फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यामुळे मित्रांनो, जरी तुम्ही महापारेषणचा असो किंवा महावितरणचा अर्ज केलेला असेल तर दोन्ही ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे असं तुम्ही समजायला नकोच आहे. दोन्ही ठिकाणी कॉम्पिटिशन ही तगड्या लेवलची होणार आहे, मोठ्या लेवलची होणार आहे. तुम्हाला या ठिकाणी जीव तोडून अभ्यास करणं हे खूपच गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे महापारेषणचे अर्ज तरी भरून झाले, महावितरणने अजून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला उपलब्ध करून दिली नाही, पण लवकरच म्हणजे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अपेक्षित होतं, पण ती लिंक अजून आलेली नाही. कदाचित काही दिवस मागे पुढे होऊ शकेल, पण ती लिंक आल्यानंतर तुम्हाला 1.5, 2, 3 महिन्याच्या वरती वेळ मिळणार नाही. त्यामुळे आत्ताच तुम्हाला तयारी लागायचं आहे, अभ्यासाला लागायचं आहे, इतर गोष्टी बाजूला ठेवायच्या आहे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. अभ्यास किंवा सिलेबस कशा पद्धतीचा आहे त्याच्याविषयी सुद्धा या अगोदरच 1 वर्ष अगोदरच व्हिडिओ टाकून ठेवलेला आहे, त्यामध्ये माहिती दिली आहे, त्याची लिंक कमेंट्स बॉक्समध्ये आहे. त्याचप्रमाणे महापारेषणचा जो अभ्यासक्रम आहे तशाच पद्धतीचा अभ्यासक्रम किंवा सिलेबस महावितरणमध्ये सुद्धा आहे. किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्स करा, या महावितरणचा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असेल त्याचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महावितरण आणि महापारेषणमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांचा फरक आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर दोन्ही जाहिरातींमध्ये काय पुढचे मुद्दे दिलेले आहेत थोडक्यामध्ये ते सुद्धा जाणून घेऊ. ही जाहिरात मित्रांनो महावितरणची. महावितरणच्या जाहिरातीमध्ये काय दिलेले आहे की तदर्थ मंडळ तथा महाराष्ट्र वीज मंडळ सूत्रधारी कंपनीच्या अधिपत्याखालील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपनीमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींकरता 10% समांतर आरक्षण राहील. मुद्दा क्रमांक पुढचा दिलेला होता की शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण हे जाहिरातीच्या दिनांकापूर्वी, लक्षात असू द्या मित्रांनो, जाहिरातीच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 29/12/2023 च्या पूर्वी पूर्ण झालेले असावे व त्याच्याकडे BTRI चे उत्तीर्ण गुणपत्रक किंवा राष्ट्रीय शिक्षुता प्रमाणपत्र जाहिरातीच्या दिनांकापूर्वी पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्हाला दिनांक 29/12/2023 च्या नंतर सुद्धा सर्टिफिकेट मिळत असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही किंवा अर्ज करू शकाल पण तुम्हाला शिकाऊ उमेदवारांच्या समांतर आरक्षणामध्ये लाभ घेता येणार नाही.
पुढे ते दिलेलं आहे की तदर्थ मंडळ तथा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपनी या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी इतरत्र शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा उमेदवारांचा या राखीव पदांकरता विचार करण्यात येणार नाही. बरेचसे आपले मित्रमंडळी आहेत त्यांनी महावितरण, महापारेषण किंवा महानिर्मिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेली आहे त्या उमेदवारांचा या ठिकाणी समांतर आरक्षणाकरता विचार केला जाणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या, कारण ऑनलाईन फॉर्म भरताना असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्या ठिकाणी तुम्हाला नो या मुद्द्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात आहे महापारेषणची. या ठिकाणी दिलेले आहे की तदर्थ महाराष्ट्र राज्य वीज मंडळ महापारेषण कंपनीत यशस्वीरित्या वीज तंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना त्यांची ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या 10% अधिक गुण त्यांच्या लेखी परीक्षेतील गुणांमध्ये मिळवून येणाऱ्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी वीज तंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्याबाबतचे तदर्थ महाराष्ट्र राज्य वीज मंडळ किंवा महापारेषण कंपनीने जारी केलेले प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस धारण करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने दोन्ही जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे. आशा करतो मित्रांनो, या व्हिडिओच्या मार्फत जर तुमचं शिकाऊ उमेदवारी झाली असेल किंवा शिकाऊ उमेदवारी पूर्ण झालेली नसेलही तरी दोन्ही जाहिरातीमध्ये काय फरक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि या एका मुद्द्यामुळे स्पर्धा कोणत्या जाहिरातीमध्ये जास्त आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचप्रमाणे या भरतीवरती मित्रांनो बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या गुणांचाही खूप मोठा परिणाम पडणार आहे, कारण त्या उमेदवारांना सुद्धा प्रतिवर्षी 2 अशा प्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण दोन्ही डिपार्टमेंटमध्ये दिले जाणार आहेत. त्याचा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट जर तुम्ही बाह्यस्त्रोत कर्मचारी असाल किंवा बाह्यस्त्रोत कर्मचारी नसाल तरी तो सिलेक्शनवरती बराच मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही संधी द्यायची नाही आहे, कुठेही तुम्हाला कमी पडायचं नाही आहे. अभ्यास हाच फक्त आपला एकमेव पर्याय आहे. हेच तुम्हाला नजरेसमोर ठेवून अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, नियमित माहिती करता नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या शेवटी टीम रोजगार मराठी मार्फत तुम्हाला माफी मागण्यात येत आहे की काही तांत्रिक कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे मागील काही दिवसापासून आम्ही तुमच्यापर्यंत माहिती खूप कमी प्रमाणात पोहोचवू शकलो, त्यामुळे आम्ही दिलगीर आहोत. आपण या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.